मित्रांनो नमस्कार। आज धरणे आंदोलन उपोषणाचा 10वा दिवस आहे। मी सच्चिदानंद पुरी वाहक कळमागार अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024चं औचित्य साधून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू व्हावा, प्रलंबित आर्थिक मागणीची पूर्तता व्हावी, एसटीचं खाजगीकरण थांबवून राज्य शासनात विलीनीकरण व्हावं यासाठी गेल्या 10 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन उपोषणाला बसलेलो मित्रांनो। बऱ्याच एसटीच्या ग्रुपमध्ये मला समजा काय त्या अधिवेशन आपलं संपटल्या काळातले काही व्हिडिओ हे करून मंदाकिनी ताई कराड असतील ट्रोल केलं जाते मित्रांनो, आणि विचारतात की सच्चिदानंद पुरी तू काय मिळवून दिलंच कर्मचाऱ्यांना, तुझं काय योगदान आहे ह्या पगारवाढीमध्ये वगैरे वगैरे। आणि हे लोक कोण विचारतात हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही, हे तुम्हाला 100% माहिती आहे की अशी लोक ग्रुपवर मॅसेज वगैरे किंवा एखादी मी पोस्ट टाकली त्याच्या विरोधात पोस्ट टाकणं ते कुणाची काम आहे हे मला सांगायची गरज नाही, तुम्ही समजून घ्या। आणि तुम्हाला माहीत आहे कारण की अशी पिलावळ प्रत्येक संघटनेची या प्रत्येक आगारातील आपल्या महाराष्ट्र लेवलचे जेवढे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आहेत, आणि त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की सच्चिदानंद पुरीनं काय मिळवून दिलं आहे ह्याच्यापेक्षा जे मिळालं आहे त्यामध्ये सच्चिदानंद पुरीचं काय योगदान आहे हे मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो। आज आंदोलन उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि मला काय वाटतंय असं बरेच लोक आहेत की वेगवेगळ्या माध्यमातून भुंकण्याचं आणि चांगल्या गोष्टीला खोडा घालण्याचं म्हणजे आतोनात प्रयत्न करतात आणि ती त्यांची दुकानदारी सांभाळण्यासाठी करतात। मला त्याचं काही एवढं वावगं वाटत नाही, परंतु त्यांच्या इतकं म्हणजे श्वानासारखं भुंकायला मी काही श्वान नाही मित्रांनो, आणि त्यांच्या इतकं मला व्यवस्थित भुंकता येत नाही। मला असल्या उचापतीमध्ये घरी बसून सोशल मीडियावर नुसतं व्हॉट्सअप चॅट करून कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा माझा हेतू नाही आणि मी कधी त्या गोष्टी करत नाही। मी मैदानात उतरून लढणारा कट्टर एसटी कर्मचाऱ्यांचा कार्यकर्ता आहे मित्रांनो। एक सर्वसामान्य कंडक्टर आहे, कुठल्या संघटनेचा, कुठल्या राजकीय पुढाऱ्यांचा, कुठल्याही नेते मंडळीचा वरदहस्त नसताना देखील 4 मंत्र्यांसोबत हा पट्ट्या बैठका एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेतोय मित्रांनो। आणि ती बी पाठीमागच्या दारानं आहे, फेस टू फेस आझाद मैदान आणि यशवंत स्टेडियम असून प्रत्येक मैदानात लढाई खेळून मंत्र्यांसोबत बैठका घेणारा माणूस आहे मित्रांनो। आपल्या संपाच्या अगोदर जी कृती समिती स्थापन होणार होती त्या कृती समितीची मी कुणाला उत्तर आहे ह्या माध्यमातून की जे कर्मचारी विचारतात की सच्चिदानंद पुरी तुझं काय योगदान आहे, तू काय मिळवून दिलंस कर्मचाऱ्यांना, तू फक्त दिशाभूल केली। ह्या आज जे लोक सगळ्या संबंध महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना माहिती आहे की सच्चिदानंद पुरीनं काय केलं आहे, सच्चिदानंद पुरीचं योगदान काय आहे, परंतु जी काय संघटनेची पिलावळ आहे की त्यांना फक्त सच्चिदानंद पुरा कुठंतरी ट्रोल करून आडवं करायचं, त्याचे विचार थांबवण्याचा प्रयत्न करायचा, तो एवढं झटतोय त्यानं कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे ह्याच्यासाठी ते मला प्रत्येक ह्याच्यामध्ये आडवं लावण्याचं काम करतात। त्यांच्यासाठी हे उत्तर आहे मित्रांनो। कृती समिती स्थापन झाली कारण की एकट्या कामगार संघटनेमध्ये दम राहिला नव्हता की 92,000 एसटी कर्मचारी सोबत घेण्याचा, त्यामुळे त्यांनी एक गाजर दाखविलं की कृती समिती ती 3 महिन्यापासून अगोदर राडे चालू होते कारण सगळे कर्मचारी ह्या सगळ्या संघटनाला तिटकारले होते, त्यागले होते आणि म्हणजे स्वयंस्फूर्तीने लढा पुकारणार होते। त्याचंच ही साधून ह्या संघटनेने कृती समिती स्थापन केली, परंतु कर्मचाऱ्यांना वाटलं चला कृती समिती स्थापन केली काय हरकत नाही, चांगली बाजू झाली, आता सगळ्या संघटना एक आल्यात आणि आपल्याला विलीनीकरण भेटणार, 7वा वेतन आयोग भेटणार, सगळ्या आर्थिक प्रलंबित मागण्याचा फरक देखील भेटणार। त्यामुळं 27-28 ऑक्टोबरला 2 दिवसाचा संप झाला मित्रांनो। समस्त एसटी कर्मचाऱ्यांनी या कामगार संघटनेसह एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनेशी जीवाशी खेळ खेळण्याचं काम केलं या सगळ्या संघटनांनी। एवढी मोठी एकजूट एक गठ्ठा कर्मचाऱ्यांचा यांच्या हातात दिला, परंतु त्या एकजुटीचा वापर ह्यांना व्यवस्थित करता आला नाही मित्रांनो। ह्यांची दुकानदारी सांभाळण्यासाठी परत ह्यांनी ती कृती समिती त्याच्यामध्ये 17 संघटना आल्या, काही आल्या नाहीत समजा, त्या 17 संघटनाची कृती समिती स्थापन करून अवघ्या 27 तारखेला अघोषित संप पुकारलेला 28 तारखेला संध्याकाळी 8 वाजता संदीप शिंदे यांनी बाईट टाकून माघार घेतली। फक्त मोजका HRS आणि 2% DA वर महागाई भत्त्यावर एवढीच कर्मचाऱ्यांच्या एकजुटीची लायकी होती का आमच्या?
आणि तुमच्या हातात देणं तुम्हाला ते हाताळता आलं नाही, ह्याचं एक कौतुक वाटते मित्रांनो. 28 तारखेला ज्यावेळेस यांनी माघार घेतली त्यावेळेस मीच नाही, महाराष्ट्रातील 92,000 कर्मचारी पिसाळून उठला मित्रांनो. आम्ही डेपोशी संपर्क केले 28 तारखेला संध्याकाळी आणि 29 तारखेला बऱ्याच अंशी कमीत कमी 30% डेपो बंद पाडण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून केलेलं आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी कळम आगार 29 तारखेला पहाटे 4 वाजता बंद केला. आम्ही मोजके 7-8 जण शिलेदार होतो कळम आगारातले. आणि इतर 30 जवळजवळ आमच्या बी अगोदर 2-3 डेपो बंद होते, त्या पण भावांचं खूप मोठं योगदान आहे मित्रांनो. ज्या वेळेस हा लढा मोडीत काढण्यासाठी आमच्या कळम आगाराच्या गेटला ज्यावेळेस पॅन्डॉर मारलेला होता त्या ठिकाणी माझ्याच मतदारसंघातले सगळे आमदार खासदार मंत्री त्या ठिकाणी येऊन गेले मित्रांनो. मुंबईहून चक्रा मारला तिथं तो कळम आगाराचं गेट चालू करण्यासाठी मित्रांनो. परंतु कळम आगाराची धडपकड व्हायला लागली. लोक म्हणजे ह्या संघटना पुढाऱ्यांनी फक्त डेपो फोडण्याचं काम केलं तेवढ्या 3-4 दिवसामध्ये. आणि मित्रांनो कुठंतरी वाटलं की हात चाललेला घास तोंड चाललेला घास आता निघून जातो काय की, म्हणून मी त्या ठिकाणी राग त्वेषानं म्हणा कशानं म्हणा 70 फुटाच्या झाडावर उंच शेंटेवर जाऊन गळफास घेऊन मित्रांनो जवळजवळ संध्याकाळी 12 वाजेपासून दुपारी दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत आंदोलन केलं मी मित्रांनो. 14 तासवरी होतो. नैसर्गिक विधी लघुशंका सुद्धा मी वरून चडीमध्ये खाली केली तुमच्यासाठी मित्रांनो. आणि 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातले तो व्हिडिओ बघून 100% डेपो बंद झाले मित्रांनो. एवढ्यावरच थांबलो नाही मित्रांनो. आम्ही 4 नोव्हेंबरला आझाद मैदानावर आलो या ठिकाणी धरणे उपोषण धरायला, अन्नत्याग करण्यासाठी की कर्मचाऱ्यांनाही भेटा म्हणून. परत या ठिकाणी खोत पडळकर यांची टीम आली, त्यांच्यामध्ये आम्ही कुठंच दिसलो नाहीत. आम्ही पाठीमागच्या कडीला पुन्हा त्यांच्यासोबत सामील झालो. चला ते बी लढायला लागले तर आपण बी लढायला लागले. एवढे 2 मोठे आमदार आहेत, मंत्री माजी मंत्री हा एक आमदार आहे विरोधी पक्षातला, आपण काय हरकत नाही त्यांच्या. परंतु त्यांनी सुद्धा मित्रांनो त्यांची कुठली काय कामं करून घेतले काय नाही, कुठं माशी शिंकली काय माहीत नाही. अवघ्या 10 ते 12 दिवसामध्ये त्यांनी लढ्यातून माघार घेतली मित्रांनो. आणि जे अनिल परब वेतन आयोग द्यायला तयार होते ह्यांच्या मधल्या मार्गामुळं आपल्या अंगावर 5-4-2.5 हजार वाढ थोपवली मित्रांनो. या ठिकाणी आम्ही आझाद मैदानात ज्यावेळेस इथं थांबलो त्यावेळेस ST कर्मचाऱ्यासहित मी आमदार खोत पडळकर यांना या ठिकाणी चले जावची घोषणा दिली मित्रांनो. का तर जे सरकार वेतन आयोग द्यायला तयार होतं यांच्या मधल्या मार्गामुळं ते सरकार वेतन आयोग कुठं आम्ही म्हणलो द्यायचं म्हणून अशा पद्धतीत आलं मित्रांनो. घुमजाव केला अनिल परबनी आणि आपल्या अंगावरती वाढ थोपली. आणि ती सुद्धा वाढ माहिती आहे का मित्रांनो 23 नोव्हेंबरच्या दरम्यान थोपली. आणि ती वाढ सुद्धा अंतरिम होती. तीच अंतरिम वाढ परत काढून घेतली जाईल आणि ST कर्मचाऱ्यांच्या परत निराशा येईल म्हणून आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर तटस्थ धरणे धरून बसलोत मित्रांनो या ठिकाणी. आणि माझ्यासोबत इंदापूर आगारातील एकच मावळा एकच कर्मचारी होता त्या ठिकाणी आणि त्याचं नाव आहे आत्माराम मुळे. आम्ही दोघंच होतो या ठिकाणी मित्रांनो. ज्यावेळेस खोत पडळकर आझाद मैदान सोडून गेले इथून दोघंच होतो. आणि तिथून पुढं कुठंतरी मीडियाही नाही तर काय नाही. आणि ही झालेली अंतरिम वाढ सुद्धा काढून घेईल त्या उद्देशानं या ठिकाणी मी आझाद मैदान सोडलं नाही मित्रांनो. स्वतः मी तुमच्यासाठी मीडिया बनलो, न्यूज रिपोर्टर बनलो, न्यूज चॅनल बनलो मित्रांनो. कुठली भूमिका बजावल्याने भंग्याची कामं सुद्धा आझाद मैदानावर केलं. झाडू न काढले, संडाशी उचून टाकल्या कुत्र्याच्या लोकांना त्रास होणे म्हणून, दारू रिचलेल्या बाटल्या सुद्धा टाकून द्यायचं काम सच्चिदानंदपुरीनं केलंय मित्रांनो. ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या कुठंतरी. आणि या ठिकाणी आझाद मैदानावर पुढं थांबण्याचं कामच का केलंय तर जी अंतरिम पगारवाढी ती मान्य नव्हती आम्हाला म्हणून आझाद मैदानावर थांबलो. आणि जवळजवळ 13 तारखेच्या पुढून तीच अंतरिम पगारवाढ जी आहे ती आपल्या बेसिकमध्ये वाढ केली मित्रांनो. त्यावेळेस 3 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला होता आणि त्याच्यामुळे आम्हाला आझाद मैदानात का थांबावं लागलं कारण की प्रशासन राज्य शासन यांच्यावर आमचा भरोसा राहिला नव्हता. कारण की जवळजवळ 8.5 ते 9.5 हजार कर्मचारी डिसमिस झालेले होते आणि 12-13 हजार कर्मचारी निलंबित झालेले होते. यांची शाश्वती जरी प्रशासनाने लेखी झाली तर भविष्यात काय ह्यांचे कोण आपल्यावर कारवाई होईल याची काही शाश्वती नव्हती. म्हणून आम्ही कोर्टाच्या भरोश्यावर बसले ना, त्या वकिलाच्या भरोश्यावर अजिबात नाही. फक्त कोर्ट निर्णय देणार होता. आम्हाला माहीत होतं की कर्मचाऱ्यांना कुठल्याही पद्धतीत जे डिसमिस बडतर्फ झालेले आहेत निलंबित झालेले आहेत यांना कुठलीच कारवाई सगळ्या मागं घ्या आणि सेवा सलगतेसह कामावर घ्या असा त्यांचा आदेश येणार होता हे आम्हाला 100% माहीत होतं. त्याच्यामुळे मित्रांनो पुढचा लढा लांबलेला आहे. आणि जर हा लढा लांबला नसता ST कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या सुद्धा माती झाली असती.
आणि ही पगारवाढ सुद्धा तुम्हाला भेटली नसती मित्रांनो। याच ठिकाणी 10 ते 12 दिवस सच्चिदानंद पुरीनं रात्रंदिवस एक करून 1 तास सुद्धा झोपला नसेल 10-15 दिवसामध्ये त्या मित्रांनो सच्चिदानंद पुरी। प्रत्येक डेपोने व्हिडिओ टाकून प्रत्येक कर्मचाऱ्याला आझाद मैदानावर बोलण्यासाठी भाग पाडलं आणि आयत्या पिठोवर रिगोट्या मारण्यासाठी परत वकील सादावरती या ठिकाणी आलं। ते सुद्धा 10-12 दिवस आले नव्हते तर का आझाद मैदानावर कुणीच कर्मचारी नाहीत म्हणून मित्रांनो। कित्येक वेळोवेळी फोन केला आणि ज्यावेळेस आझाद मैदानावर 1000-2000 लोक जमा झाले त्यावेळेस पुन्हा हे एंट्री मारली मित्रांनो 12-13 नोव्हेंबरच्या आपलं 12-13 डिसेंबरच्या पुढून मित्रांनो। आणि त्याच पिरियडमध्ये गुजर साहेबांनी माघार घेतली संपातून आणि जर आपण त्या संपात परत माघार घेतली असती कोण होता वाली आपल्याला मित्रांनो। मग ह्या वकील साहेबांनी एंट्री मारली मध्ये आपल्याला आणि मीच काय समस्त सगळ्या संघटनाविरुद्ध एकजूट होती ना त्यावेळेस प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांना पाठिंबा देऊन त्यांना आपलं नेतृत्व स्वीकारलंय मित्रांनो। ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या। तुम्ही म्हणताय अरे तुमच्या जीवाला विचारा तुमच्या संघटनेला विचारा सच्चिदानंद पुरीनं काय कष्ट केलेले ते मित्रांनो। हे बघा हे 28 तारखेला आम्ही निवेदन दिलेलं डेपो बंद ठेवण्याचं मित्रांनो। 1 नोव्हेंबरला मी निर्गिली आंदोलन केलेलं मित्रांनो। हे बघा हे 1 तारखेला निर्गिली आंदोलन करून अख्खा महाराष्ट्र बंद पाडलेला माणूस आहे मी मित्रांनो। परत 6 डिसेंबरला या ठिकाणी आपण 2021 मध्ये मुख्यमंत्री साहेबांना आमच्या डेपो मार्फत मित्रांनो त्या ठिकाणी परत एकदा राज्य शासनात विलीनीकरण व्हावं यासाठी निवेदन दिलेलं आहे। आणि याच ठिकाणी परत 1/11ला आमचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या मार्फत माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना देखील त्या ठिकाणी राज्य शासनात एसटीचं विलीनीकरण करावं आणि एक आत्महत्या झाल्यात म्हणून दिलेलं आहे मित्रांनो। मी आपला लढा संपला तरी झालो नाही मित्रांनो थांबलो नाही मित्रांनो। परत या ठिकाणी पाहताय आपल्याला खोटी आश्वासनं देऊन त्या ठिकाणी 7 एप्रिल 2022 रोजी सांगितलं की वकील साहेबांनी तुम्हाला लेखी स्वरूपात सगळं मिळालेलं आहे आपण जिंकलोत। परंतु एकट्या सच्चिदानंद पुरीला माहीत होतं त्यावेळेस कुठल्याही पद्धतीत मागणी कुठली पूर्ण झालेली नाही। त्यामुळं ह्या आझाद मैदानावर ह्या मुंबईमध्ये काहीतरी वितुष्ट होणार हे माझ्या जीवाला वाटत होतं। त्याच्यामुळं मी विभाग लेवलच्या आगार लेवलच्या सगळ्या बैठका घेऊन 5, 6, 7 तारखेला बैठका घेऊन कमीत कमी 90 ते 95% लोक आझाद मैदानावर गावाकडे लावण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो। मी माझ्या डिव्हिजनमधला एक फसलेला कर्मचारी वगळता कुठलाही कर्मचारी या प्रकरणात अडकला नाही। मी जर तसल्या फालतू गोष्टीत इन्व्हॉल्व असते तर माझ्या डिव्हिजनमधले कमीत कमी 100-500 लोक अडकले असते मित्रांनो त्यावेळेस। आणि मी त्या कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये कधीच सहभागी नाही इथल्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माहिती आहे मित्रांनो। त्यामुळं माझ्याकडून 3 बंधपत्र लिहून घेतलेले मित्रांनो। ह्याच्यामध्ये बंधपत्र सुद्धा आहेत सगळे की बाबा तुम्ही इथून जावा तुमचा कुठल्याही पद्धतीमध्ये सहभाग ह्याच्यामध्ये नाही। आम्हाला तुमचं चांगलं कार्य माहीत आहे त्यामुळं मला पोलीस प्रशासनानं 3 दिवस अटक देखील केली नाही। परंतु मी स्पष्ट भूमिका बजावली की आमचा पोपट झाला आम्हाला फसवलं गेलं आहे आमच्या कर्मचाऱ्यांना जाणून बुजून त्या ठिकाणी लावलं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही वाईट लोकांनी मिसळून त्या घरावर दगडफेक केलेली आहे। त्याच्यामुळं ज्या कर्मचाऱ्यांना ह्या गोष्टीचा कुठलाही गंध नाही असे लोक आमचे कर्मचारी अडकलेत ते कर्मचारी बाजूला आल्याशिवाय सच्चिदानंद पुरी इथून जाणार नाही मित्रांनो। मी तटस्थ राहिलो मित्रांनो कुठलाच सोर्स दिसना त्यावेळेस मी कोर्टात जाऊन लाईव्ह केलेला माणूस आहे मित्रांनो। मी ह्या 118 कर्मचाऱ्यांसाठी स्वतःला अटक झाली मित्रांनो 18 दिवस जेलमध्ये राहिलो मी तुमच्यासाठी। एवढ्यावरच न थांबता गावाकडे आलो जवळजवळ मी 19 महिने डिसमिस होतो मित्रांनो। 19 महिने डिसमिस शेवटच्या 4-5 महिने माझी इतकी आर्थिक परिस्थिती डबकायला आली की हातात पडेल ती कामं केले मी घरी सुद्धा कळू दिलं नाही माझ्या मित्राला कळू दिलं नाही माझ्या भाऊबंधकीला कळू दिलं नाही मी काय काम करतोय आणि काय नाही। काय ठिकाणी वडापावच्या गाड्यावर राहिलो मी मास्क बांधून वरी डोक्याला रुमाल बांधून मित्रांनो। पुण्याला मंडप डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये 15-15, 20-20 दिवस महिना काम केलंय मित्रांनो त्या ठिकाणी। काय तुम्हाला सांगायचं आणखी ह्याच्या पलीकडे मित्रांनो। याच ठिकाणी परत आम्ही जवळजवळ डिसेंबर 2022च्या दरम्यान आपलं ऑक्टोबर 2022च्या दरम्यान दिवाळी झाल्यावर आम्ही कामाला आलो मित्रांनो। मी तेवढ्यावरच थांबलो नाही मित्रांनो। कामावर आल्यानंतर लगेच हिवाळी अधिवेशन 27 डिसेंबर 2022चं त्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी जे 118 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या कुठंतरी त्याचा चीज व्हावं त्यांना न्याय भेटावा त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा। एसटी कर्मचाऱ्यांनी 6 महिने त्याग केला त्याला कुठंतरी न्याय भेटावा यामुळं मी
त्या ठिकाणी जवळजवळ 11 दिवस अन्नत्याग उपोषण केलं। त्याच्या आधी 12 दिवस 11 मार्च ते 24 मार्च या दरम्यान 2022 मध्ये अन्नत्याग आझाद मैदानावर केलेले मित्रांनो। आणि हे म्हणतात अरे तुझं काही योगदान काय, तू काय केलंय? अरे तुमच्या मनाला विचारा, सच्चिदानंद पुरी काय तुमच्या जे संघटना रूपे बाप आहेत ना तुमचे, त्यांना विचारा। सच्चिदानंद पुरी माझ्यामुळे झोपा येत नाही त्यांना सध्या मित्रांनो। याच ठिकाणी तुम्ही बघताय परत त्याच्यामध्ये जवळजवळ 3 मंत्र्यांसोबत माझ्या बैठक झाल्या हिवाळी अधिवेशन 2022च्या। आणि तिथून परत आल्यानंतर ज्या वेळेस एसटी कर्मचारी काम करून पगारी होऊन गेल्या मित्रांनो, 1 मार्च 2023 मध्ये मी काय म्हणते त्याला आपलं हे BSNL टावर आंदोलन केलं मित्रांनो। वरी संडास बिंडूस लागून म्हणून अगोदर 2 दिवस काय खाल्लं नाही मित्रांनो। आणि टावरवर जाऊन संध्याकाळी 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 7 वाजेपर्यंत बसलो मित्रांनो। जवळजवळ 25-26 घंटे मी वरी 280 फुटावर बसलो अख्ख्या उन्हामध्ये। सगळं माझं चामटं निघून गेलं दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मित्रांनो। आणि त्या ठिकाणी त्या आंदोलनात ते बे अर्थसंकल्पाचं अधिवेशन ह्याच म्हणजे 1 मार्चलाच झालेलं होतं गेल्या वर्षी मित्रांनो, टावर आंदोलन जे झालेलं आहे। त्या ठिकाणी मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः बोलून आश्वासन दिलं किंवा तुम्ही खाली उतरा, तुमच्या कुठल्याही पद्धतीत पगारी थांबल्या जाणार नाहीत। मला VCMD मार्फत आमच्या विभाग नियंत्रकांनी तसं लिहून दिलं, खाली उतरा, तुमच्या सगळ्या मान्य आम्ही मान्य करू, परंतु तुम्ही जीवाशी खेळू नका स्वतःच्या आणि कर्मचाऱ्यांना हे करू नका म्हणून। त्या ठिकाणी मी त्यांचा मान मर्तब राखून खाली उतरलो। आणि 1 मार्चचा पगार जो आहे मार्च महिन्यातला तो आपला 6 तारखेला संध्याकाळी झाला मित्रांनो, हे रेकॉर्ड आहे आपलं। आणि 1 मार्च 2023 पासून एकही मला शाश्वती दिली की 10 तारखेचा पगार तुमचा पुढे जाणार नाही। 10 तारखेच्या पुढे एकही पगार गेला नाही, फक्त एक गेला नोव्हेंबर पेड डिसेंबर जातो की 12 तारखेला झाला। शुक्रवारी सुट्टी होती, शनिवारी सुट्टी होती, रविवारी सुट्टी होती, म्हणून तो पगार पुढे गेला मित्रांनो। काय केलं सच्चिदानंद पुरी याचं उत्तर आहे मित्रांनो। परत मी एवढ्यावरच थांबलो नाही, पावसाळी अधिवेशन 2022 17 जुलैपासून जवळजवळ 11 ऑगस्टपर्यंत मी मैदानात होतो, 29 ते 30 दिवस मित्रांनो। हे का तुम्ही विसरताय? 23 दिवस धरणे धरून बसलो इथं, प्रशासन दखल घेणं गेलं म्हणून मी जवळजवळ 29 जुलैपासून 7 ऑगस्टपर्यंत अन्नत्याग उपोषण केले या ठिकाणी मित्रांनो। माझी तब्येत खालावा लागली म्हणून मला परत दवाखान्यात उचलून टाकलं मित्रांनो। एवढं त्याग केलेला माणूस आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी, मी माझ्यासाठी त्याग केला, तुमच्यासाठी, तुम्हा सर्वांच्या परिवारासाठी त्याग केलेला माणूस आहे। अहो मित्रांनो, ह्या पट्ट्यानं एसटी कर्मचाऱ्यांना न्याय भेटा म्हणून आतापर्यंत वेगवेगळ्या 4 ते 5 आंदोलनातून 31 दिवस अन्नत्याग उपोषण केलेला माणूस आहे मित्रांनो। काय लोक ढोंगीपणा करून स्वतःच्या संघटनेच्या पदरात वेगवेगळे प्रोजेक्ट पाडून घ्यायला लागलेत मित्रांनो, माजी मंत्री आमदारांच्या सहाय्यातून। अहो एवढं डोकं ह्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग भेटण्यासाठी जर केला असतं तर किती एसटी कर्मचाऱ्यांचा फायदा झाला असता मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहताय मी एवढ्यावरच थांबलो नाही मित्रांनो, वेळोवेळी प्रत्येक बुधवारी कॅबिनेटमध्ये येऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झटलेला आणि झगडलेला माणूस आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहताय हे पहा 17 जानेवारी रोजी परत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी विलिनीकरण, एसटीचं खाजगीकरण थांबावं, विलिनीकरण मिळावं आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्याची पूर्तता व्हावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन निहाय वेतन श्रेणी गठीत करून 7वा वेतन आयोग लागू करावा। वेतन आयोगच काय मित्रांनो, ह्या संघटना बघा काय म्हणतात फक्त की एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळायला पाहिजे, वेतन आयोगाप्रमाणे पगार, वेतन आयोगाच्या धर्तीवर पगार। म्हणजे भिकेचा कटोरा घेऊन आपण कायमस्वरूपी प्रशासनाने या संघटनेच्या दारात उभारलं पाहिजे का? तुम्हाला वेतन आयोग पाहिजे का वेतन आयोगाप्रमाणे पगार पाहिजे, हे तुम्ही ठरवा मित्रांनो। आणि त्याच्यामुळे माझा ह्यांना विरोध आहे मित्रांनो। या ठिकाणी परत तुम्ही पाहताय ही स्मरणपत्र दिलं लगेच 16 तारखेला मित्रांनो, 16 फेब्रुवारीच्या, की एसटी कर्मचाऱ्यांना जी काय आपण आत्ता बोललो त्या बाबतीमध्ये परत सरकारला सगळ्या आस्थापनेला आपल्या MD सहित सर्वांना परत एकदा स्मरणपत्र दिलं आणि 19 फेब्रुवारीला चलो आझाद मैदानची मी हाक दिली मित्रांनो। या ठिकाणी मला 19 फेब्रुवारीला सुट्टी असल्यामुळं त्या ठिकाणी मला परमिशन भेटली नाही। मी 22 फेब्रुवारीपासून या ठिकाणी बसलेलो आहे मित्रांनो। आणि हे लोक विचारतात काय करतात, अरे सच्चिदानंद पुरी मी म्हणत नाही सिंहाचा वाटा, परंतु जी काय 5, 4, 2,500 वाढ भेटली
12% DA आज 42%, उद्या 46% भेटणार आहे। जी काय समजा तुमच्या पगारात 13-14 हजाराची वाढ झाली, जे काय तुमचं वार्षिक वेतन वाढ गेल्या 2% निघत होतं गेल्या 2.5 वर्षाखाली, आता 3% निघते। त्याच्यामध्ये खारीचा तरी वाटा आहे ना रे मित्रांनो, तुमच्या जीवाला विचारा। कसं आहे, मला असं श्वान आहेत का तुम्हाला जितकं भुंकता येत नाही ना तेवढं मला नाही भुंकता येत, म्हणून तुम्ही कुठल्या जास्त ग्रुपवर सक्रिय नसतोय। कारण की अशा लोकांच्या नादी लागून चांगल्या कार्याला मला खोडा घालायचा नाही, ब्रेक लावायचं नाही मित्रांनो। हे उलगडा करणं गरजेचं आहे, मनातली तळमळ मांडणं गरजेचं आहे। म्हणून हा व्हिडिओ सच्चिदानंद पुरीनं काय केलं, सच्चिदानंद पुरीचं काय योगदान आहे। अरे 6 महिने घरदार, बायको लेकरं, 2.5 वर्षाची मुलगी नवसाची सोडून 10 वर्षानं झालेली, मैदानावर थांबलो तुमच्यासाठी। अरे तुमच्यासाठी जवळजवळ 7 वेळेस पोलीस कस्टडी भोगलेला माणूस आहे त्या 6 महिन्यामध्ये। तुमच्यासाठी 18 दिवस जेलमध्ये नाही तसले हाल भोगलेला माणूस आहे सच्चिदानंद पुरी। अरे तुमच्यासाठी कित्येक जणांच्या शिव्या घेतलेला माणूस आहे ही सच्चिदानंद पुरी। आणि तुम्ही म्हणताय काय केलं सच्चिदानंद पुरीनं, सच्चिदानंद पुरीचे अरे तुमच्या त्या संघटना पुढच्या पुढाऱ्यांपेक्षा लाख पटीनामा एसटी कर्मचाऱ्यांची, सर्वसामान्य संघटनाविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांची लढाई आहे। आणि ह्याच लढाईमुळं, ह्या एकजुटीमुळं तुमच्या ताटामध्ये सोन्याचा घास पडला, हे तुम्ही विसरू नका। तुमच्या जीवाला विचार आहे, इथं हात ठेवा। तुम्हाला सांगाल तुमचा आता अंतरात्मा की संघटनाविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांचं सच्चिदानंद पुरीचं काय योगदान आहे ह्या एसटी कर्मचाऱ्याबद्दल। मित्रांनो, ही मनातली भडास आहे, ही मनातली आग आहे मित्रांनो। असं खूप खंत वाटते की कोणतरी असं जर कोण काय बोलायला लागल्यानंतर खूप म्हणजे नको वाटतं मित्रांनो। त्यामुळे ह्या सगळ्या वस्तुस्थिती मी तुमच्यापर्यंत मांडतोय। अरे कुठल्या ताटे शिंदेने कधी आणखी उपोषण केलंय का असलं 31 दिवस अन्नत्याग? अरे साले सगळे ढोंगी लबाड माणसेत राव आपल्या एसटी महामंडळामध्ये। ह्यांच्यामुळं, ह्या लोकांमुळं आज आपल्या जीवनाची रांगोळी झालेली आहे मित्रांनो। या ठिकाणी कुठंतरी तुम्हाला आज विचार करण्याची गरज आहे। लढते तुमच्यासाठी कोण तुमच्यावर ढोंग करून वेगवेगळ्या करामती राबवितोय मित्रांनो, हे तुम्ही ध्यान करणं गरजेचं आहे। एक शब्द देतो तुम्हाला आज आझाद मैदानातून या पवित्र येणाऱ्या काळात संघटनाविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांची एकजूट मार्फत सच्चिदानंद पुरी मुख्यमंत्री साहेबांना एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करायला भागच पाडणार आहे मित्रांनो। तसं परिपत्रक काढल्याशिवाय माघार घेणार नाही मित्रांनो। आणि येणाऱ्या काळामध्ये हाच वेतन आयोग आपल्याला ह्याची फळं चाकण्यासाठी महामंडळ राहिलं पाहिजे ना। एसटी महामंडळ शासनाचं सगळं कंत्राटीकरण चालू आहे। डेपोनी कर्मचारीच राहिले नाही, सगळे कंत्राटीच भरती झाली। प्रत्येक डेपोनी 100 गाड्या आल्या तर त्या ठिकाणी कमीत कमी 450 कर्मचारी कंत्राटी होतील मित्रांनो। ही दहाकता ध्यानात घ्या आणि विलिनीकरण करण्यासाठी भाग पाडा सरकारला, खाजगीकरण थांबवण्यासाठी। त्यावेळेस कुठंतरी वेतन आयोग भेटलेला आपल्याला त्याची फळं चाकता येतील। आपली पुढची भविष्य पिढी जी आहे, समजा आपली लेकरं बाळ, त्यांना ह्याच्यामध्ये नोकऱ्या भेटतील। नाहीतर त्यांनी पण कंत्राटी आपण आज 10-10, 20-20 लाख रुपये कर्मचारी खर्च करतोय शिक्षक पाडण्यासाठी आपल्या शिक्षणाच्या, आणि त्यानं पुन्हा ह्यांच्या सगळ्या कंत्राटी लोकांच्या हाताखाली काय 15 आणि 20 हजारावर काम करायचं का मित्रांनो? ह्या गोष्टी कुठंतरी ध्यानात ठेवा। जनता जनार्दन मायबाप यांना सुद्धा माझी विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासून महामंडळाचं खाजगीकरण हळूहळू पद्धतीनं करण्याचं काम आज जवळजवळ 50%वर खाजगीकरण झालेलं आहे। हे कुठंतरी रोखलं गेले पाहिजे। तुमच्या हक्काच्या शासकीय नोकऱ्या हे कंत्राटी लोक राजकारणी कंत्राटदारामार्फत हडपण्याचं काम करत आहेत आणि स्वतःची घरं भरत आहेत। या ठिकाणी सर्वांनीच एसटी महामंडळ जे की आपण जीवनवाहिनी, रक्तवाहिनी जी म्हणतो, समजा लोकवाहिनी म्हणतो, हे कुठंतरी टिकलं पाहिजे। भोजन हिताय बहुजन सुखाय, प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचा हा प्रकल्प, ह्याच्यामध्ये कुठं आला नफा तोटा? मग 2000 पासूनचे आज 2024, 2028चे करार का होत नाहीत, का झाले नाहीत पूर्ण? फक्त या सगळ्या संघटनांच्या नाकर्ते पुढाऱ्यामुळे। अहो बघा, हे संघटनेचे लोक, काल एक रात्री बाईट एका ग्रुपवर ॲक्टिव्ह होतो मी, त्याच्यावर त्याची काय बाईट होती एखाद्या पिलावळाची की बाबा आज आमची संघटना पावत्या फाडून आमची संघटना परत एकदा बळकट करायला लागली। ज्यांचं बघा म्हणजे पावत्या फोडून संघटना बळकट करायला लागली, वेगवेगळे त्यांच्यावर आरोप करून चार्जशीट काढून पावत्या फाडून संघटना बळकट करायला लागले। अरे संघटना बळकट करण्यापेक्षा ज्यांच्या जीवावर संघटना आहे ते कर्मचारी बळकट करा ना आर्थिकदृष्ट्या तुम्ही। हे असे विचार ह्या संघटनाच्या पिळावळाचे आहेत मित्रांनो, कुठंतरी सावध व्हा। आणि आज 10 दिवस या ठिकाणी बसलोय मी, 10वा दिवस आहे आंदोलन उपोषणाचा, परंतु आणखी
मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठाला भेट दिलेली नाही किंवा दखल घेतली नाही किंवा बोलावणं आलेलं नाही. हा बोलावणं आले पण इतर मंत्र्यात होत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याशी काय देणं घेणं, त्यांच्याकडून आपलं कामच होत नाही मुख्यमंत्रीशिवाय. त्यामुळं मित्रांनो यामुळं दखल घेतली नाही. त्यामुळं 5 तारखेला आझाद मैदान मुंबई येथून मराठा पत्रकार भवन या ठिकाणी जाऊन आपण लाईव्ह पत्रकार परिषद घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण हे 31 फेब्रुवारीला हे विषय पहा. आणि हे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तिथं, हे काही शिक्का दिसते ते तुम्हाला, हे काही याकडेला आहे इकडे. तर यांना आपण मुख्य आयुक्त कमिशनर जे आहेत निवडणूक विभागाचे आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना वैयक्तिक चर्चा करून त्या ठिकाणी 31 तारखेला आपण निवेदन दिलेले की एस टी कर्मचाऱ्यांना जर लोकसभेच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर वेतन आयोग नाही मिळाला तर आम्ही मतदानावर सामूहिक कर्मचारी बहिष्कार टाकू. आणि त्याच धर्तीवर त्यांना आपण परत एकदा स्मरणपत्र निवेदन दिलेलं आहे मित्रांनो. काही 16 तारखेला स्मरणपत्र निवेदन दिलेलं आहे आणि ह्या काही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी काही सगळे मंत्री संत्री सगळे ह्या काही सगळ्यांचा आहे. मुख्यमंत्री साहेब, दोन्ही VCMD, विरोधी पक्ष नेता, आपले VCMD, ह्या सगळ्यांना मित्रांनो मी परत एकदा स्मरणपत्र दिलं आहे. आणि त्या दिवशी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत साबळे साहेब यांच्यासोबत समजा त्यांनी चर्चासुद्धा असं काय करू नका साहेब सकारात्मक. अहो सगळ्यांना वाटतं की शिंदे साहेब करतील, मला सुद्धा वाटतं शिंदे साहेब काहीतरी करतील, पण केव्हा करतील? अहो 118 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, केव्हा करतील? मग आता तसं अध्यादेश काढा ना तुम्ही. आम्ही इथं बसलोय ना, का ह्या कामगार संघटनेसारखं चणे फुटाणे आणि काजू बदाम खाऊन या ठिकाणी उपोषण करायचं? आणि पहिला शब्द होता बघा, मी 2003, 4, 5 मध्ये 3 मध्ये लागले, 5 पर्यंत एक शब्द ऐकत होतो, सरकाराशी आपलं काय सरकारनं आश्वासन दिलेले आपण माघार घेतो आहोत. 5 पासून 23 पर्यंत एक शब्द ऐकत होतो की ह्यांची सकारात्मक चर्चा. आता ह्या 24 पासून एक शब्द आलाय नवीनच, तत्वता मान्यता. म्हणजे ह्या 3 शब्दावर 25 वर्ष ह्यांनी राज्य केलं, कर्मचाऱ्यांना मित्रांनो अंधारात ठेवण्याचं काम केलेलं आहे. ह्या कुठेतरी गोष्टी थांबायला पाहिजे. त्यामुळं मी या ठिकाणी समस्त संघटना एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मतदानावर लोकसभेचा बहिष्कार टाकणार आहे. आणि ह्याचीच बातमी 2 दिवस चालली की माननीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस आपली निगेटिव्ह बातमी लोकांच्या मनामध्ये जाईल, सकारात्मक होईल को या ठिकाणी कर्मचारी खरोखर अन्याय झालेला आहे. या ठिकाणी असं वाटतंय कर्मचाऱ्यांना की 7 मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाला आहे, एस टी महामंडळाचं विलिनीकरण झाले असं वाटतंय. पण ही गैरसमज दूर करण्यासाठी ह्या व्हिडिओतून देखील आपण त्यांना पाचारण केलं पाहिजे मित्रांनो, त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे मित्रांनो. तर महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातील, प्रत्येक विभागातील, प्रत्येक आस्थापनातील पर्यवेक्षी अधिकारी असतील, क्लास 1 अधिकारी असतील, स्वच्छक असेल, कंडक्टर, मेकॅनिकल असेल, क्लार्क वर्ग असेल, ATI, TI, ATS असतील, AW असतील, डेपो मॅनेजर असतील, DC असतील, उपमहाव्यवस्थापक असतील, ह्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, जर तुम्हाला तुमचं भविष्य सुधारायचं असेल, तुमचं भविष्य अंधारात जर न्यायचं नसेल आणि उजाडात आणायचं असेल तर तुम्ही 5 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर या. आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मतदानावर बहिष्कार टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना चर्चासाठी भाग पाडायचं आहे आणि त्यांना किमान अध्यादेश तरी काढायचा लावायचा, तो आहे वेतन आयोगाचा अध्यादेश मित्रांनो. मग लागू द्या 4-5 महिने त्यांना विधानसभेपर्यंत सगळे पूर्तता करण्यासाठी काय हरकत नाही. त्याच्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आर्थिक तन मन धनाने सगळ्याच बाबतीमध्ये सध्या मला गरज आहे मित्रांनो. कारण की आता मी सगळ्याच बाबतीत मोडून पडलेला माणूस आहे मित्रांनो. सध्या आझाद मैदानावर सच्चिदानंद पुरे भीक मागून इथं खातोय मित्रांनो. कुणीतरी डब्बा घेऊन यावा, कुणातरी भात यावा, कुणातरी चहा यावा, अशा आशेनं सध्या माझ्या फुटपाथवरच्या माणसापेक्षा बदतर अवस्था आहे मित्रांनो. आणि हे विचारतात सच्चिदानंद पुरीनं काय केलं, त्याचं हे उत्तर आहे मित्रांनो. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनावा लागला. व्हिडिओ थोडा मोठा झाला, 29 मिनिटाचा, त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करू मित्रांनो. एवढं सांगायचं मध्ये मी थांबणार नाही. जोपर्यंत वेतन आयोग मिळत नाही तोपर्यंत सच्चिदानंद पुरी आणि संघटना विरोधी एस टी कर्मचारी थांबणार नाहीत मित्रांनो. बस आजच्या पुरतं एवढंच. एखादा शब्द माझ्याकडून गेला असेल चुकून तर तो माझ्या अल्लड बुद्धीचा आहे मित्रांनो, माझ्या अल्लड स्वभावाचा समजा. परंतु एक मोठा भाऊ म्हणून जर तुम्हाला काही लागला असेल तर सच्चिदानंद पुरीला मोठ्या मनानं माफ करा.
कारण मित्रांनो खूप काही भोगलेलं आहे। आज माझ्या 12 तारखेला मी ज्यावेळेस इकडे यायला लागलो होतो त्यावेळेस माझ्या घरची परिस्थिती इतकी बेकार होती, सगळे रडायला लागले होते। वडील फक्त म्हणले जसं गेला तसं या। माझ्या आईचं वजन मित्रांनो अवघं 29 किलो, नुसतं हाडाचा सापळा आहे माझी आई। म्हणजे वडिलांना शुगर आहे, बायको आजारानं ग्रासलेले आहे मित्रांनो। 2 माझी चिमणी पाखरं मी घरी सोडून येतोय मित्रांनो या ठिकाणी, आणि हे लोक म्हणतात काय करतो सच्चिदानंद पुरे, आमच्यासाठी फक्त दिशाभूल केले। आणि दिशाभूल नाही, दिशा दिलेला माणूस मी तुमच्यासाठी कुठले बी नाटकं केले मित्रांनो यार। कंडक्टरचा पत्रकार झालो, कंडक्टरचा भंगी झालो, कंडक्टरचा भीक मागे झालो, कंडक्टरसाठी तुमच्यासाठी योद्धा झालो, कंडक्टरचा तुमच्यासाठी झाडू मारणार झालो, आझाद मैदानावर। हर एक पात्र निभावण्याचं काम सच्चिदानंद पुरेनं आणि संघटनाविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांनी ह्या 2.5 वर्षामध्ये केलेलं आहे। म्हणजे वाढ भेटली ना त्याच्यामध्ये सिंहाचा नाही पण खारीचा वाटा नक्कीच संघटनाविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांचा आहे मित्रांनो। आणि हेच पगारवाढ सगळे आज हे संघटनाचे चेले चपाटे खात आहेत मित्रांनो। आणि हेच बोलतात काय फायदा झाला, लाखो रुपयाचं नुकसान झालं। अरे नुकसान झालं त्याच्यापेक्षा 20 पट पगार, 20 पट फायदा झालेले हे का सांगत नाही तुम्ही? 12% महागाई 42% गेली, 2% वार्षिक वेतनवाढ 3% आली। जे बेसिक त्याच्यामध्ये ह्या कर्मचाऱ्यामुळे आम्हाला 5-4 हजार 2,500 वाढ भेटली, कुठलं संप न करता, संपात सहभागी न होता, हे कार्य सांगत नाही तुम्ही मित्रांनो। या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एकच आहे, तुमचा कोणीच वाली नाही। मी माझी सत्य परिस्थिती सांगतो, माझ्या मतदारसंघातला एकही आमदार, खासदार, मंत्री माझ्यासोबत नाहीत मित्रांनो। ते स्पष्ट म्हणतात महाराज तुमची एसटीचं अडचण सोडून आम्हाला काय बी काम सांगा। माझी मूळ अडचण एसटीच्या कर्मचाऱ्यांचा न्याय आहे ना, त्याच्यामुळे तुमचं कोणीच नाही मित्रांनो। तुम्हीच आहात आणि तुमची संघटनाविरुद्ध एकजूटच एक दिवस तुम्हाला विलिनीकरण, खाजगीकरण थांबणं असेल किंवा वेतन आयोग लागू करणं असेल, ह्या गोष्टीला भाग पडणार आहे। एवढं तुम्ही ध्यानात घ्या। आजच्या पुरतं एवढंच। परत एकदा सांगतोय की आपल्याला वेतन आयोग हवा असेल, खाजगीकरण थांबवायचं असेल तर तुम्हा सर्वांच्या साथीची गरज आहे। आणि प्रत्येक विभागातून, प्रत्येक आगारातून कमीत कमी या ठिकाणी 2,000 लोक तरी का नाही 5 तारखेला या ठिकाणी यावं अशी माझी इच्छा आहे मित्रांनो। बस आजच्या पुरतं एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।